नमस्कार मित्रांनो, आज आपण नर्सिंग ऑब्स्टॅक्टिकल म्हणजे नेमकं काय आज आपण शिकणार आहोत, अगदी सोप्या आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपला विषयाचं नाव आहे विषय प्रवेश व अस्थिकठीर। याचा मेन उद्देश आहे गर्भवती महिलेची योग्य काळजी घेणे, सुरक्षित प्रसूती करणे आणि आई व बाळाचे आरोग्य चांगले ठेवणे, हा या विषयाचा मुख्य उद्देश आहे। चला तर आपलं पहिलं प्रकरण आहे। पहिलं प्रकरणाचं नाव आहे विषय प्रवेश व अस्थिकठीर। चला तर आपण अगदी सोप्या भाषेमध्ये पाहूया। आपण स्त्रीरोगशास्त्र व कला शिकण्याचे ध्येय, उद्देश व विषयातील संज्ञा तसेच एम, संपूर्ण गर्भधारणेमध्ये योग्य पद्धतीने काळजी घेऊन बाईची प्रसूती सुरक्षित व सहजपणे होणे म्हणजेच निरोगी आई, निरोगी व सदृढ बालक तसेच स्त्रीची व बालकाची अवस्था निरोगी राहावी, हे याचे मागचे कारण आहे। त्याचे आपण उद्देश पाहूया। प्रसूतीपूर्व काळजी घेणे अँटीनॅटल केअर, प्रसूतीमधील काळजी घेणे म्हणजे इंट्रानॅटल केअर, प्रसूतीनंतर काळजी घेणे म्हणजे पोस्ट नॅटल केअर। चौथा पॉईंट आहे याचा, प्रसूतीपूर्व अवस्थेत प्रसूती होत असताना आणि प्रसूतीनंतरच्या अवस्थेत स्त्रीच्या शरीरात कोणकोणते बदल होतात, ते का व कसे होतात हे समजण्यासाठी। पाचवा आहे माता व बालक यांच्या जीवितवाच्या हमीसाठी काय करावे लागते हे समजण्यासाठी। सहावं पॉईंट आहे प्रसूतीपूर्व, प्रसूतीमध्ये व प्रसूतीनंतरच्या अवस्थेत स्त्रीच्या दवाखान्यात व समाजामध्ये म्हणजे कम्युनिटीमध्ये कोणकोणत्या सेवा द्यावयाच्या व त्या कशा द्यावयाच्या हे समजण्यासाठी। सातवं पॉईंट आहे याच्यामध्ये गर्भधारणा, प्रसूतीमध्ये व प्रसूतीनंतर कोणकोणत्या स्वाभाविक घटना अवस्था घडू शकतात हे समजून घेऊन त्या टाळण्यासाठी व त्या आढळल्यास वेळीच उपाययोजना करण्यासाठी। तर याच्यामध्ये तुम्हाला संज्ञा पण दिलेली आहेत। चला तर आपण संज्ञा पाहूया। ॲम्नोरिया, ॲम्नोरिया म्हणजे पाळी न येणे, ग्रॅव्हिडा म्हणजे गर्भधारणेची खेप, पॅरा म्हणजे बाळातपणाची खेप, चौथा गर्भधारणा, कॉर्नियस म्हणजे गेस्टेशनल पिरियड म्हणजे गर्भधारणेचा काळ, ग्रॅव्हिडा युटेरस म्हणजे गर्भधारणा अवस्थेतील गर्भाशय, प्रायमी ग्रॅव्हिडा म्हणजे प्रसूतीची पहिली खेप, प्रायमी ग्रॅव्हिडा म्हणजे गर्भधारणेची पहिली खेप, मल्टीपॅरा म्हणजे एकाहून अधिक वेळेची प्रसूतीची खेप, 9 मल्टीग्रॅव्हिडा म्हणजेच एकाहून अधिक वेळेस गर्भधारणा राहिलेली स्त्री। समाज म्हणजे कम्युनिटी याच्याबद्दल काय सांगते, कोणकोणत्या सेवा द्यायचं व त्या कशा द्यावायचा हे समजण्यासाठी। स्त्रीची व बालकाची अवस्था निरोगी राहणे हेच या विषयाचा मुख्य ध्येय आहे। याच्यामध्ये तुम्हाला कलरफुल नोट्स पण दिलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे डायग्राम पण आहेत। डायग्राम लिहिलं आणि हे संज्ञा लिहिल्या तर 5 मार्क भेटतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नर्सिंग विषयाचे सुंदर हँडरायटिंग नोट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।